बरेच जणांना असं वाटतं की गरुड पुराणामध्ये केवळ मृत्यूचं वर्णन केलेलं आहे, पण असं बिलकुल नाही. मग गरुड पुराणाचा अंतिम संदेश आहे तरी काय? चला जाणून घेऊयात आपल्या 10 दिवसांच्या गरुड पुराण सिरीजच्या 10व्या आणि शेवटच्या एपिसोडमधून. 18 महापुराणांपैकी हे एक गरुड पुराण आहे. यात भगवान विष्णू गरुडांना सांगतात की जीवन म्हणजे फक्त जन्म आणि मृत्यू नाही, तर तो एक चांगल्या वाईट कर्मांचा प्रवास आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक कृती हे आपलं भविष्य ठरवत असते. गरुड पुराणाचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे जसं कर्म तसं फळ. चांगलं कराल चांगलं मिळेल, वाईट करायला वाईट मिळेल, तेही शिक्षेसोबत. ही कोणची धार्मिक बाब नाही, तर एक युनिव्हर्सल लॉ आहे. आणि म्हणूनच गरुड पुराणामध्ये नरकाचं वर्णन एवढं भयंकर केलं आहे की ते आपल्याला घाबरवण्यासाठी नव्हे, तर आपण त्यातून काही शिकण्यासाठी, आपण सुधारण्यासाठी. गरुड पुराण हे सांगतं की मृत्यू हा शेवट नाही, ती केवळ एक ट्रान्झिशन फेस आहे. कारण हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे की शेवट हा देहाचा होतो, आत्म्याचा नाही. आणि यावरून हे लक्षात येतं की आयुष्य कसं आहे हे महत्त्वाचं नाहीये, आपण ते जगतोय कसं हे महत्त्वाचं आहे. आणि या सर्व बाबीवरून असं लक्षात येते की गरुड पुराणाचा अंतिम संदेश हाच आहे की चांगलं जगा, सत्यानं जगा आणि धर्माने जगा. मित्रांनो, हा होता 10 दिवसांच्या गरुड पुराण सिरीजचा शेवटचा एपिसोड. जर तुम्ही बाकी एपिसोड बघितले नसेल तर ते अवश्य बघा. आपण भेटूया उद्या नवीन विषयासह. तोपर्यंत ऐरावत वार्ताला नक्की फॉलो करा.